काही झालं तरी शिवाजी महाराजांना आज विशाळगड दाखवायचाच. कुठलीही किंमत द्यावी लागेल तरी दाखवायचाच. मित्रांनो, मी थोडा लहान तोंडी मोठा घास घेऊन एक वाक्य बोलतोय. तसं पाहायला गेलं तर ही साधी साधी माणसं होती 18 पगड जातीची. हे काय कुठल्या विद्यापीठात शिकलेली लोक नव्हती, यांच्याकडे MA PhD वगैरे नव्हती. पण यांना कळत काय होतं बघा, यांना एक गोष्ट कळत होती की आत्ता जी पालखी आपण खांद्यावर वागवतोय ना, त्या पालखीत फक्त राजा किंवा एक व्यक्ती नाही बसलेली. तर मग त्या पालखीत काय आहे? तर त्या पालखीत आहे नियतीनं या राष्ट्राला, या मातीला, या धर्माला आणि या भाषेला स्वातंत्र्याची जी शेवटची संधी दिली आहे ना, ती या पालखीत आहे आता. आणि ती राखण्याची जबाबदारी आज आपल्यावर आलेली आहे. आपण कमी पडलो चाकरीत तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही, आपल्याला नाही आणि येणाऱ्या पिढ्यांना पण राहणार नाही. हे कळणारी लोक होती म्हणून पुढचं सगळं घडलेलं आहे. आणि मी मगाशी एक उल्लेख केला मुद्दामून की गस्तीची पथकं सतत 24 तास फिरत असायची. हेरांची पथकं असतील, सिद्दीकडे हेर होते, विजापूर मोठी शाही होती. आणि मलकापूरच्या वाटेवर बऱ्यापैकी वेढा मागे पडलेला असताना आता अचानक हेरांच्या चाणाक्ष कानांनी, तीक्ष्ण कानांनी काही आवाज हेरले. आवाज साधारणतः अशा पद्धतीने झाले होते की पाऊस पडल्यामुळे जरी पाचोळा ओला असला तरी अनेक लोकांचे पाय एकदम पडले आणि लांब लांब पावलं जात गेली. तर जसा आवाज होतो तसा हेरांनी त्या कानांनी हेरला. आपली लोक लगेच थांबली. हेर आणि इतर बांधल मावळ्यांमधले प्रमुख लोक बाजी प्रभू, फुलाजी प्रभू महाराजांजवळ आले आणि तिथे काही 2-3 मिनिटं कदाचित चर्चा झाली असेल. कुणीतरी म्हटलं कदाचित की कशावरनं माणसं होती, गस्तीची पथकं होती जौहरची, जनावरांचा एखादा कळप असेल. अरे पण विषाची परीक्षा घ्यायचा समय नाहीये ना. त्यामुळे जे लोक होते किंवा जे काही होतं ती माणसं होती आणि ती गस्तीच्या पथकातली होती, जौहरच्या हेरांचीच होती. हे लक्षात घेऊन आता दुसरी योजना कार्यान्वित करण्यात आली. मित्रांनो, एक महत्वाचं काय माहितीये का, नेमक्या किती योजना महाराजांनी केल्या होत्या आपल्याला माहित नाही. म्हणजे हे जसं इथे माहित नाही तसं आग्र्यातलं पण माहित नाही. कदाचित अनेक प्लॅन्स तयार केले असतील ना. परिस्थिती जशी येईल तसा हा प्लॅन आपण एक्झिक्यूट करू हे महाराजांनी आणि लोकांनी ठरवलं असेल. तर हा सुद्धा विचार झालाच होता की विशाळगडाच्या वाटेवर हेरांनी बघितलं तर काय करायचं. आणि त्याप्रमाणे ती योजना आता कार्यान्वित करण्यात आली. आणि त्या मावळ्यांच्या मधून जी दुसरी रिकामी पालखी होती ती पुढे आणण्यात आली. आणि त्याच मावळ्यांमधून आता दुसरे शिवाजी महाराज पुढे आले. त्यांनी आपल्या मित्रांचा निरोप घेतला जाताना महाराजांकडे आले. शिवाजी महाराजांकडे ते दुसरे शिवाजी महाराज मुजरा केला. महाराजांनी दोन्ही हातांनी कदाचित त्या दुसऱ्या शिवाजी महाराजांना असं धरलं असेल, दोन क्षण बघितलं असेल आणि पुढच्या क्षणी त्यांना मिठी मारली असेल. पण त्या दुसऱ्या महाराजांना माहिती होतं की आत्ता भावनेला वेळ नाहीये, आत्ता कर्तृत्व आणि कामगिरी खुणावतीये. म्हणून तेच महाराज, दुसरे महाराज शिवाजी महाराजांच्या मिठीतनं बाहेर झाले असतील, मुजरा केला असेल, जाताना फक्त नजर भरून आपल्या राजाला बघितलं असेल, पालखीत बसले आणि ती पालखी ठरल्याप्रमाणे 2-4 मावळ्यांनी उचलली आणि मलकापूरच्या मुख्य वाट्याला लावली. पण ज्या वेळेला ते दुसरे शिवाजी महाराज मावळ्यांच्या गर्दीतनं पुढे येत होते, मुजरा करत होते, महाराजांच्या मिठीत येत होते, मिठीतनं बाहेर पडत होते, परत मुजरा करत होते आणि पालखीत बसत होते आणि ती पालखी उचलली जाऊन मलकापूरच्या वाटेला लावली जात होती, हे सगळं शिवाजी महाराज स्वतः बघत होते. आणि जेव्हा ती पालखी मुख्य वाटेला लावली गेली त्यावेळेला महाराजांना पहिली जाणीव झाली असेल, अरे याला माहिती आहे हा काय करायला चाललाय. उद्या